चला तर मंडळी, आता बघूयात तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या भागाचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात बघायला भेटते की मंजिरी विचार करत बसली असते. अनन्या तिथे येते आणि बोलते की आई काय गं, तुला कोणी अजून काही बोललं का? तेव्हा मंजिरी बोलते की नाही नाही अनन्या, मला कोणी नाही बोललं, मी विचार करत होती. तेव्हा अनन्या बोलते की कसला? तेव्हा मंजिरी बोलते की अगं, मागच्या वर्षी एका मॅगझिनने दादासाहेबांचा इंटरव्ह्यू घेतला होता, आता त्यांना माझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तर मला भीती वाटते. अनन्या बोलते की कसली भीती आहे, दे ना मग तू इंटरव्ह्यू. तेव्हा मंजिरीला भीती असते की कॉन्फरन्समध्ये अथर्व काही बोलला तर, मीराने तिला ॲक्सेप्ट केलं नाही तर, मीरा काही बोलली तर, याची मंजिरीला भीती असते आणि ती भीती ती अनन्याला बोलून दाखवत असते. तेव्हा मंजिरी बोलते की नाही नाही नाही, मी त्यांना नकोच सांगते. पण पुन्हा मंजिरी प्रश्न उठवते की पण जर त्यांना मी नाही सांगितलं आणि त्यांनी आपल्या कुटुंबाबद्दल भलतं सलतं छापलं तर? तेव्हा अनन्या बोलते की आई एक काम कर, तू त्या मॅगझिनवाल्यांना फोन कर, मी तुझ्यासोबत आहे, तुझी कोण नाचक्की करताना मी बघतेच. दादा आणि मीरा कोणीही तुझ्याशी सोबत कसंही वागलं ना, तर मी पण सांगेल की मुलगा आणि सून तुझ्यासोबत कसं वागतायत ते. मंजिरी बोलते की नको अनन्या असं बोलूस. तेव्हा अनन्या बोलते की आई आय एम सिरियस, मी जे काही बोलते ना विचार करून बोलते. खरं सांगू का, मला यांच्याबद्दल कुठली आत्मीयता उरलेली नाही आहे. मंजिरी मनात विचार करते की मूर्ख आहे ही अनन्या, मूर्ख आहे. तेव्हा मंजिरी बोलते की तुला काय वाटतं, मी त्या मॅगझिनवाल्यांना फोन करू? तेव्हा अनन्या बोलते की हो आई, मी तुझ्यासोबत आहे. इकडे अंबिका आणि मीरा त्या गुहेत येतात. त्यांना त्या ट्रंकचा शोध करायचा असतो. आजीची गोष्ट कुठे सापडते की नाही त्या गुहेच्या त्या आउटहाऊसमध्ये त्या बघायला आलेल्या असतात. इकडे मंजिरीला थोडा त्रास व्हायला लागतो. तिला कसं तरी होत असतं, तिच्या हातांना आकडी यायला लागते. तेव्हा मंजिरी घाबरते आणि मनात बोलते की हे काय होतं आहे. ती पटकन जायला लागते. तेव्हा अनन्या बोलते की आई काय गं, कुठे चाललीस? तेव्हा अनन्या बोलते की फोन करून येते ना मीडिया त्यांना. तेव्हा ती तशी निघून जाते. अनन्याही थोडी विचारात पडते. मंजिरी मनात बोलते की या दोघी गुहेच्या दिशेने का गेल्या? इकडे मीरा अंबिकाला सांगत असते की ताई इथे तर काहीच दिसत नाही. आत्या म्हणत होत्या तशा इथे एखादी बखर काहीतरी असायला हवं होतं. तेवढ्यात मंजिरी पण गुहेत येते. तेव्हा अंबिका बोलते की सापडेल अगं, थोडं आपण पुढे जाऊया. तेव्हा मंजिरी त्या दोघींना बघते आणि मनात बोलते की ह्या दोघींना मी सोडणार नाही आहे. इकडे मंजिरी काहीतरी करायला जाते आणि मीरा आणि अंबिका शोध घेतच असतात. तेव्हा मीरा बोलते की ताई इथे काहीच नाही आहे, नर्मदाच्या आत्यांना मी विचारू का? तेव्हा अंबिका बोलते की नाही मीरा थांब. तेव्हा अंबिका बोलते की नर्मदा आत्यांना विचारून काहीच उपयोग नाही आहे, हे असं शोधून काहीच उपयोग नाही आहे. तेव्हा मीरा बोलते की म्हणजे? तेव्हा अंबिका चुटकी वाजवते आणि त्यांच्यासमोर एक वेगळीच गुहा, अंधारी गुहा तयार होते. तेव्हा त्या दोघी त्या गुहेत जाऊन ती गुहा गायब होते. इकडे मंजिरी येते, तिला त्या दिसेनाशा झालेल्या असतात. तेव्हा मंजिरी बोलते की कुठे गेल्या या दोघी, या अशा कशा गायब झाल्यात? तेव्हा इकडे अंधाऱ्या गुहेत मीरा आणि अंबिका फिरत असते. तेव्हा अंबिकाला काहीतरी दिसते आणि ती मीराला इशारा करते. अंबिका आणि मीरा ज्या खोलीत येतात तिथे सगळीकडे वस्तू पडलेल्या असतात. तेव्हा तिथे सगळ्या जुन्या पुराळ्या तांब्या पितळाच्या वस्तू पडलेल्या असतात. तेव्हा अंबिका बोलते की मीरा तुला मी म्हणाले होते ना इथे नक्की काहीतरी काय असेल. तेव्हा मीरा बोलते की हो ताई, चल वेळ नको वाया घालवूया, तू पण शोध मी पण शोधते. तेव्हा त्या दोघी शोधायला लागतात. इकडे मंजिरी त्यांना शोधत भटकत असते. इकडे मीरा अंबिकाला बोलते की ताई काही सापडते का? तेव्हा अंबिका बोलते की नाही. तेव्हा मीराला एक पेटी दिसते. इकडे मंजिरी त्या दोघींना आवाज येत असते की मीरा, अंबिका. तेवढं तिथे मार्जरी येते. तेव्हा मार्जरी बोलते की मंजिरी त्या दोघी अचानक गायब कशा झाल्या? तेव्हा मंजिरी बोलते की माहीत नाही. तेव्हा मार्जरी बोलते की त्या दोघी गायब होण्याचा एकच उद्देश आहे, या स्थानावरील आपली पकड सैल होत चालली आहे. तेव्हा मंजिरी बोलते की ही पकड सैल होण्याचे एकच कारण आहे, ही वास्तू आपली कधीच नव्हती. तेव्हा मंजिरी बोलते की म्हणजे? तेव्हा मार्जरी बोलते की ह्या वास्तूमध्ये काहीतरी दडलं आहे जे आपल्यालासुद्धा माहिती नाही आहे. शोध, त्या दोघींना शोध, ही सामान्य जादू नाही, काहीतरी रहस्य आहे, रहस्य. तेव्हा मंजिरी बोलते की मी आता त्या दोघींना शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. मीराच्या हातात त्या पेटीमधून काहीतरी लागतं. तेव्हा मीरा थोडी आनंदी होते आणि बोलते की ताई हे बघ काय आहे. तेव्हा अंबिका तिथे येते आणि बोलते की मीरा ही बखर आहे, यात ऐतिहासिक दस्तावेज असतात. तेव्हा अंबिका बोलते की सावकाश. तेव्हा मीरा ते पानं उलगडायला लागते पण त्या पानांचे तुकडे पडत असतात. तेव्हा मीरा बोलते की ताई पानांचे तुकडे पडत आहेत. तेव्हा अंबिका बोलते की सावकाश मीरा, हे बघ मला असं वाटतं की यात नक्की काहीतरी असेल. तेव्हा अंबिका बोलते की आता आपण हे जपून हाताळायला हवं, आत्ता आपण इथून बाहेर पडूया चल.
इकडे घरात ते इंटरव्ह्यूवाले आलेले असतात, ते रेडी असतात. तेवढ्यात नर्मदा तिथे येते. दामोदर बोलतो की अनन्या, आपल्या घरात काय शूटिंग होणार आहे का? तेव्हा अनन्या बोलते की नाही, ते आपले हे आयकॉन इंडियाकडनं आले मॅगझिनसाठी इंटरव्ह्यू घ्यायला. तेव्हा नर्मदा साडी वगैरे व्यवस्थित करत असते. तेव्हा दामोदर बोलते की काय करते? तेव्हा नर्मदा बोलते की अहो इंटरव्ह्यू घ्यायला आलेत ना, पेपरमध्ये फोन छान यायला हवा ना. तेव्हा अनन्या बोलते की आत्या, अगं पेपरमध्ये फोटो नाही येणार आहे, हे मॅगझिनमध्ये इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेत, आणि बाय द वे तो आईचा इंटरव्ह्यू घेणार आहेत. तेव्हा नर्मदा बोलते की वहिनीचा, चला हो. तेव्हा अनन्या बोलते की अगं आत्या थांब, अगं आपणही असणार आहोत इंटरव्ह्यूमध्ये, ते आपल्यालाही काही प्रश्न विचारणार आहेत. अथर्व तेवढ्यात फोनवर बोलत येत असतो. हे सगळे इंटरव्ह्यूवाले बघून तो फोन ठेवतो आणि बोलतो की हे काय चालले आहेत आणि कोण लोक आहेत तुम्ही? तेव्हा अनन्या बोलते की आयकॉन इंडियाकडून इंटरव्ह्यू घ्यायला आले मॅगझिनसाठी. तेव्हा अथर्व बोलतो की मला कोणी सांगितलं का नाही याबद्दल? तेव्हा अनन्या बोलते की टाईम नाही भेटला, आईला फोन आला होता, आणि दरवर्षी बाबांचा इंटरव्ह्यू असतो, पण आता बाबा आपल्यात नाही आहे म्हणून आईचा इंटरव्ह्यू घ्यायला आले. अथर्वला आतमधून चिडचिड होत असते. इकडे मीरा आणि अंबिका त्या खोलीच्या बाहेरून गुहेत येतात. तेव्हा मीरा अंबिकाला सांगत असते की ताई, याची पानं इतकी जीर्ण झाली की आपल्याला वाचता येईल ना, आणि त्यात काही असेल ना गं? तेव्हा अंबिका बोलते की असेल नाही, मला नक्की खात्री यात काहीतरी नक्की असेल, पण आत्ता तरी ही बखर आपण जपून ठेवायला हवी. तेवढ्यात तिकडनं मंजिरी येते. मीरा आणि अंबिका पाठमोरे असतात. तेव्हा मंजिरी बोलते की ह्या दोघी इकडे कुठे आल्या आणि अशा कशा आल्या? मी तर गुहेत होती ना, तेव्हा तो मला बाहेरून येताना दिसल्या नाही. तेवढ्यात अंबिकाचं लक्ष मंजिरीकडे जातं. तेव्हा अंबिका पटकन मीराच्या हातातली बखर बघून पटकन टिचकी वाजून ती बखर गायब करते. तेव्हा मीरा बोलते की ताई अगं. तेव्हा मीरा तिला शांत करते आणि बोलते की ती येते. तेवढ्यात मंजिरी त्यांच्या जवळ येते आणि बोलते की तुम्ही दोघं जे माझ्यासोबत खेळ खेळतायत ना? तेव्हा मीरा बोलते खेळ? तेव्हा मंजिरी बोलते की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही माझ्यापासून लपवणार आणि मला काहीच कळणार नाही? मंजिरी आहे मी आता काय करते बघाच तुम्ही. अंबिकाला हसायला येत असतं. तेव्हा अंबिका बोलते की बघ मंजिरी, आता तू फक्त बघतच राहा, कारण दुसरा कुठला पर्याय नाही आहे तुझ्याकडे. तेव्हा मंजिरी तिथून रागारागात निघून जाते आणि मीरा आणि अंबिका एकमेकींकडे बघून स्माईल करतात. इकडे अथर्व बोलतो की आय एम सॉरी, मला माहिती आहे की तुमचा खूप वेळ वाया गेला असेल, पण प्लीज आय एम सॉरी, हा इंटरव्ह्यू होऊ शकत नाही. तेव्हा तिथली मुलगी बोलते की सर डोंट बी सॉरी, आपण नंतर घेऊया इंटरव्ह्यू. तेव्हा अनन्याला हे पटत नसतं. अनन्या बोलते की सर मी काय म्हणते. तेवढ्यात तिकडनं मंजिरी येते. तेव्हा अनन्या बोलते की आई आली. तेव्हा ती पटकन मंजिरीला घ्यायला जाते आणि मंजिरीला घेऊन येते आणि बोलते की आई, चला आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करू शकतो. तेव्हा ती बोलते की आत्या काका बसा. तेवढ्यात तिकडनं मीरा आणि अंबिकाही येतात. अथर्वचा चेहरा राग आणि लालबुंद झालेला असतो. मीराचं लक्ष जातं आणि तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा. तेव्हा अथर्व बोलतो की मला ऑफिसची खूप काम आहेत. अथर्व जायला लागतो. तेव्हा तो इंटरव्ह्यूवर बोलतो की अथर्व सर, कसं आहे ना, पूर्ण फॅमिलीचा इंटरव्ह्यू आहे, तर तुम्ही बसलात तर बरं होईल. तेव्हा अथर्व थोडा शांत होतो आणि मान डोलावून होकार देतो. अथर्व रागारागात जाऊन सोफ्यावर बसतो. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, मी इथून जाते. मंजिरी इथे म्हटल्यावर इथे हीच संधी, मी त्या बकरीत काय काय ते बघते. तेव्हा मीराला अंबिका बोलते की तो अथर्वंकडे जरा लक्ष दे, ते अस्वस्थ वाटत आहेत. शेवटी रामपुरी घराण्यांचा प्रश्न आहे. मंजिरीचं लक्ष पूर्ण दोघींकडेच असतं की त्या काय बोलत आहेत. तेव्हा अंबिका येते मी म्हणून तिथून गायब होते. मंजिरीचं लक्ष पूर्ण तिकडेच असतं. मंजिरी अथर्वकडे बघते. अथर्व पूर्ण चिडचिड करत कसा तरी बसलेला असतो सोफ्यावर. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. चला तर मग मंडळी, बखरमध्ये नक्की आजीची स्टोरी आणि चेटकिनीचा अंत या गोष्टींचा काही सांगाडा लागतो का? असेच एपिसोडचे अपडेट बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एपिसोड आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.